नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये। आपल्याला शाब्दिक उदाहरणांची गणित आपल्याला सोडवायचे आहेत। शाब्दिक उदाहरण म्हणजे अगोदर शब्दामध्ये एक गणित दिलं जातं, मग शब्दामध्ये गणित दिल्यानंतर ते गणित अगोदर वाचता आलं पाहिजे। ते वाचल्यानंतर त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे। काय बेरीज करायचं आहे का वजाबाकी करायचं आहे का गुणाकार करायचं आहे का भागाकार करायचा आहे हे वाचत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि नंतर काय करायचं हे ते समजल्यानंतर आपल्याला ते गणित सोडवता येतं। एक उदाहरण आपण बघूया। मी एक उदाहरण इथं लिहिलेलं आहे, बघा काय करायचं आहे का। अगोदर आपल्याला दिलेलं जे उदाहरण आहे ते लक्षपूर्वक वाचायचं आहे, समजपूर्वक वाचायचं आहे। तर काय गणित दिलेलं आहे, एका खेळाच्या मैदानाची आसन क्षमता 20,750 आहे। एका सामन्याच्या वेळी 8,500 स्त्रिया व 11,200 पुरुष हजर होते, तर किती आसने रिकामी होती, हे दिलेलं गणित आहे। हे गणित दिल्यानंतर तुम्हाला वाचत असताना काही शब्द अवघड आले असतील, वाटत असतील, तर मी त्या शब्दांचा अर्थ अगोदर सांगून देतो। बरेच काय करतात, वाचत असताना एखादी शब्द अडकला की त्या शब्दातच अडकून पडतात। उदाहरणार्थ इथं आसन क्षमता हा शब्द दिलेला आहे। आसन क्षमता म्हणजे काय हे लक्षात येत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना। तर आसन क्षमता म्हणजे काय, तर आसन म्हणजे बसणे, बसण्याची क्षमता थोडक्यात। म्हणजे बसायला जी जागा दिलेली आहे किंवा खुर्च्या देतात बघा, खुर्च्या देतात, तर त्याला म्हणजे आसन। तर आसन क्षमता म्हणजे काय, त्या मैदानाची किती खुर्च्या ठेवलेल्या आहेत तिथं बसण्यासाठी, किती आसनं त्या ठिकाणी आहेत असं आपल्याला म्हणता येतं। तर लक्षात आलं असेल तुमच्या आता, एका खेळाच्या मैदानाची आसन क्षमता म्हणजे की त्या ठिकाणी मैदानामध्ये किती लोक बसू शकतात, त्याची क्षमता किती लोक बसू शकतात, 20,750 त्या मैदानामध्ये बसू शकतात। तर एका सामना होता, सामना म्हणजे खेळाची स्पर्धा असेल। तर एका सामन्याच्या वेळी 8,500 स्त्रिया आल्या होत्या आणि 11,200 पुरुष आले होते, हजर होते म्हणजे आले होते किंवा उपस्थित होते। तर किती आता आसनं आता रिकामी होती आपल्याला बघायची। तर आपल्याला ह्याच्यातून काय काय माहिती दिलेली आहे अगोदर आपल्याला एका ठिकाणी लिहून काढायचं आहे। तर पूर्ण मैदानाची आसन क्षमता किती होती, एकूण आसन क्षमता इथं दिलेली आहे। मैदानाची आसन क्षमता 20,750 आहे। त्याच्यापैकी स्त्रियांनी किती घेतल्या ती जागा किंवा ते आसनं, तर 8,500 स्त्रियांनी घेतलेल्या होत्या। आता पुरुष किती खुर्च्यावर बसलेले होते, 11,200। तर आता बघा विचारले काय, रिकामी आसनं किती होती आता, म्हणजे रिकामी खुर्च्या, रिकाम्या खुर्च्या आता किती होत्या। तर आपल्याला काय करावं लागेल, अगोदर आपल्याला पुरुष आणि स्त्रिया मिळून किती आसनं भरली गेली किंवा किती आसनं तिथं बसली गेली त्या खुर्च्या, ते आपल्याला बघायचं आहे। तर स्त्रिया आलेल्या होत्या 8,500 आणि पुरुष आलेले होते 11,200। याच्या अगोदर आपल्याला बेरीज करून घ्यावं लागेल। बेरीज करत असताना आपण एककाच्या खाली एकक मांडलं पाहिजे आणि नंतरच दशकाच्या खाली दशक, शतकाच्या खाली शतक आलाय का, हजारच्या खाली आलाय का, 10,000च्या खाली इथलं संख्या नसेल तर इथं लिहायला काही अडचण नाही आपल्याला। तर आता ह्याची आपल्याला बेरीज करायची आहे। 0मध्ये 0 मिसळलं 0 झालं, परत 0मध्ये 0 मिसळलं 0 झालं, परत 5मध्ये 2 मिसळलं 7 आले, 8मध्ये 1 मिसळलं 9 आलं आणि 1ला 1 झालं। तर एकूण स्त्री आणि पुरुष मिळून 19,700 आसनं त्या ठिकाणी वापरली गेलेली आहेत, बसलेली आहेत। तर आता विचारलं काय, आता रिकामी आसनं किती होती, तर एकूण आसनामधून जर बसलेली आसनं वजा केली तर आपल्याला रिकामी आसनं मिळणार आहेत। तर आता एकूण आसनं होती 20,750, त्याच्यातून आपण काय करूया, 19,700 ही आसनं वापरली गेली होती ती वजा करूया, म्हणजे रिकामी आसनं आपल्याला लक्षात येतील। आता एककाच्या खाली एकक आलाय का अगोदर बघून घ्या, दशकाच्या खाली दशक आलाय का, शतकाच्या खाली शतक आला का, हजारच्या खाली हजार आले काय, 10,000च्या ठिकाणी 10,000ची संख्या आलेली आहे का, तर आलेली आहे। तर आता वजाबाकी करायला काही अडचण आपल्याला नाही। 0मधून 0 करा, 0च राहणार आहे। 5मधून 0 काढलं 5च राहणार आहे। 7मधून 7 काढलं 0च राहणार। किती वजाबाकी सोपे आहेत बघा। आता 0मधून 9 जात नाही, मग काय करायचं, ह्या इथला एक हातचा इथं घेतला आपण, 10 झाली, तर 10मधून 9 काढला 1 राहिलं, 2मधला 1 इथं दिल्यामुळे इथं 1च राहिलं, 1मधून 1 गेलं 0 राहिलं, म्हणजेच किती आसनं रिकामी राहिली, ते 1,050। या ठिकाणी जागा नाही मी ते लिहितो, तर त्या मैदानामध्ये 1,050 आसने रिकामी होती, हे आपल्याला खाली उत्तर शब्दामध्ये सुद्धा लिहायचं आहे। अशा तऱ्हेनं हे गणित फक्त बेरीज आणि वजाबाकी करायचं होतं। आपल्याला संख्या दिला तर किती मोठ्या संख्या दिल्या तर बेरीज आणि वजाबाकी करता येते, पण हीच गणित जर शब्दामध्ये दिलं किंवा शाब्दिक उदाहरणामध्ये दिलेलं असेल तर बऱ्याच जण वाचता न आल्यामुळं किंवा समजपूर्वक न वाचल्यामुळं त्यांना हे गणित करता येत नाहीत। विद्यार्थी मित्रांनो,
हा व्हिडिओ तुम्हाला समजला, हे गणित तुम्हाला समजलेलेच असतील. हा व्हिडिओ ऐकून घेतल्याबद्दल तुमचे धन्यवाद.